वेलकम बॅक टू अवर चॅनल फ्रेंड्स. मित्रांनो, हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धविराम घोषित झालाय आणि जगभरातला मीडिया आता इस्रायलचा मोठा पराभव झालाय असं आता या मीडियाद्वारे सांगण्यात येत आहे. असं का मीडिया सांगत आहे की इस्रायलचा पराभव झाला आणि जे सीज फायर झालाय हमास आणि इस्रायलमध्ये, या सीज फायर मध्ये कोणत्या अशा अटी आणि शर्ती आहेत ज्या दोन्ही संघटनांनी किंवा दोन्ही देशांनी मान्य केल्या, त्या सगळ्यांचा अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धबंदी घोषित झाली आणि ओलिसांच्या सुटकेवर करारावर दोन्ही संघटनांनी दोन्ही देशांनी सह्या सुद्धा केल्या. युद्ध सुरू झालं होतं 7 ऑक्टोबर 2023ला, जेव्हा हमास या संघटनेने इस्रायलवर हल्ला केला आणि त्याच्या जवळपास इस्रायलचे 1200 लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि 251 जणांना त्यांनी ओलीस बनवलं. 251 पैकी मधात काही तडजोडी झाल्या, त्याच्यामध्ये काही सोडण्यात आले, परंतु अजूनही हमासच्या ताब्यामध्ये 94 इस्रायलचे ओलीस आहे, त्याच्यापैकी 34 मृत्युमुखी पडले असं सांगण्यात येत आहे. जवळपास 15 महिने हा युद्ध चाललं, ज्याच्यामध्ये 46,700 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यामध्ये जे हेल्थ वर्कर्स आहे 162 हे हेल्थ वर्कर्स होते, 986 मेडिकल वर्कर्स होते आणि सिव्हिल डिफेन्स, मीडिया असे कितीतरी कर्मचारी सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे. आणि सामान्य नागरिकांमध्ये सगळ्यात मोठी जी आकडेवारी आहे मित्रांनो, ती स्त्रियांची आहे आणि लहान मुलांची आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यामध्ये स्त्रियांचा आणि मुलांची संख्या फार मोठी आहे, जी आपण जर ती संख्या पाहिली तर आपल्याला शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तरी सुद्धा इतकं होऊन सुद्धा असं सांगण्यात येत आहे की हा जो युद्ध आहे ना, हा युद्ध इस्रायल हारला आहे आणि हमास जिंकला आहे किंवा फिलिस्तीन जिंकलाय. 47,000 लोक मृत्युमुखी पडले, 23 लाख लोक विस्थापित झाले, जे की एकूण लोकसंख्येच्या 70% आहे. पूर्णच्या पूर्ण हमास शहर बिलकुल जमिनीच्या सपाट झालंय, एकही घर तिथं उभं राहिलेलं दिसत नाही, सगळ्या बिल्डिंग संपल्या. असं का सांगण्यात येत आहे? तर युद्ध संपल्यानंतर रिझल्ट काय निघाला, आउटपुट काय निघाला, हे त्या युद्धाचं जे काही आउटपुट आहे तो तिथलच्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. मी तुम्हाला काही फिलिस्तीनचे व्हिडिओ दाखवतो, तुम्हाला त्याच्यावरून थोडीफार आयडिया येऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, स्त्रिया असो, तरुण वर्ग असो, लहान मुलं असो, सर्वच्या सर्वजण इथं तुम्हाला सेलिब्रेट करताना दिसत आहे. एवढंच नाही, आता हे जण सेलिब्रेट करत आहे. सेलिब्रेट कोण करतो? जो युद्ध जिंकत असतो. आणि दुःखात कोण असतो? जो पराजय होत असतो. आता तुम्हाला मी इस्रायलची स्थिती काय ते दाखवतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे इस्रायलीज पीपल्स आहे, जे की प्रोटेस्ट करत आहे सीज फायरच्या अगेन्स्ट मध्ये, की सीज फायर का करण्यात आला. आता हे प्रोटेस्ट काय? कारण की एका प्रकारे इतकं मोठं कार्यवाही करून सुद्धा पुन्हा ज्या अटी शर्ती ज्या मान्य करण्यात आल्या आहेत त्या सगळ्या हमासच्या आहे आणि त्याविरुद्ध हे सगळे प्रोटेस्ट चालू आहेत. या युद्धामध्ये इस्रायलनं आपली पूर्ण शक्ती ही पणास लावून टाकली होती. असं सांगण्यात येत आहे की एकूण जो एक्सप्लोजिव्ह गाजावर इस्रायलद्वारे टाकण्यात आलाय ना, तो होता जवळपास 75,000 टन्स. 75,000 टन्सचा एक्सप्लोजिव्ह पूर्ण गाजा शहरावर टाकण्यात आला. जर तुम्ही याला कम्पेअर करायचं असलं तर आपल्याला हे कम्पेअर करता येईल अणुबॉम्ब सोबत, जे की अमेरिकेनं हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकलं होतं. जो लिटिल बॉय हिरोशिमावर टाकण्यात आला होता सगळ्यात पहिले, त्याच्यामध्ये जो एकूण एक्सप्लोजिव्ह होता जो जवळपास 50,000 टन्स होता, 15,000 टन्सचा होता. हा एक हिरोशिमावर टाकण्यात आला आणि दुसरा नागासाकीवर, तो सुद्धा आपण 15,000 जर गृहीत धरला तर एकूण किती होतात? तर हे होतात 30,000 टन्स ऑफ एक्सप्लोजिव्ह. म्हणजे जो गाजावर इस्रायलने इतका एक्सप्लोजिव्ह टाकला तो 2 अणुबॉम्बच्या दुपटीपेक्षा जास्त होता. तरी सुद्धा या ठिकाणी इस्रायलचे पराजय का सांगण्यात येत आहे? कारण की इस्रायल या युद्धामध्ये जो उद्देश घेऊन गेला होता की आम्ही हमासला समूळ नष्ट करणार आणि सगळ्या ओलिसांना शोधून जिवंत वापस आणणार, म्हणजे दोन्ही जे त्यांचे उद्देश होते ते दोन्हीच्या दोन्ही विफल ठरले आहेत. ते हमासला संपवू सुद्धा शकले नाही आणि ओलिसांना त्यांना सोडविता सुद्धा आलं नाही. त्यांना आता ओलिसांना सोडवण्यासाठी सीज फायर करून एक अग्रीमेंट करावा लागला. तो अग्रीमेंट काय ते पाहूया आपण. हमास आणि इस्रायलमध्ये हा जो सीज फायर झालाय याच्या कंडिशन ज्या आहेत त्या 3 फेज मध्ये या कंडिशन्स ठेवण्यात आलाय. फर्स्ट फेज मध्ये काय होणार? सगळ्या फर्स्ट फेज मध्ये हा जो सीज फायर हा 6 आठवड्यांसाठी राहणार आहे. या 6 आठवड्यामध्ये हा लागू होणार येत्या रविवारपासून, म्हणजे 19 तारखेच्या रविवारपासून. आणि याच्यामध्ये काय होईल तर सर्वात पहिले इस्रायल हल्ले थांबवून टाकेल आणि यानंतर ज्यांचे ओलीस आहे ते हमास त्यांच्या ओलिसांना सुटका करेल. एकूण किती ओलीस सुटणार आहेत? असं सांगण्यात आहे की
33 ओलीस जे आहे त्यांची सुटका करणार आहे हमास, आणि त्याच्या बदल्यात जो इस्रायल आहे ते 1000 पॅलेस्टायनियन जे बंधक आहेत जे की 7 ऑक्टोबर पासून त्यांना तुरुंगात टाकलंय, आणि असं सांगण्यात येत आहे की त्या 1000 मध्ये काही युद्ध लढणारे हमासचे सैनिक सुद्धा आहेत ज्यांची सुटका आता इस्रायल करणार आहे. त्याच्याच विरोधात इस्रायलमध्ये सगळ्यात मोठा जो भीती वर्तवण्यात येत आहे की यांची सुटका केली तर जसा की याह्या सिनवार जो की हमासचा लीडर होता तो सुद्धा एक युद्धबंदी होता आणि त्याला अशा डीलमध्येच अशा कॉन्ट्रॅक्टमध्येच तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. नंतर त्यानं पुन्हा हमासला लीड केलं आणि तो हमासचा सगळ्यात मुख्य तिथलचा नेता सुद्धा बनला होता. आता या 1000 मध्ये हमासचे पुन्हा काही सैनिक सोडले जाणार आहे. त्याची भीती इस्रायलमध्ये त्यांना वाटत आहे की पुन्हा हे लोक पुन्हा हमास जॉईन करतील आणि पुन्हा हमास स्ट्रॉंग होईल आणि येत्या काही वर्षामध्ये पुन्हा स्ट्रॉंग झाल्यानंतर हे पुन्हा इस्रायलवर हल्ला करतील. त्याच्यामुळे आता इस्रायलमध्ये प्रोटेस्ट सुरू आहे आणि ही जी डील आहे याचा विरोध तिथलचे लोक करत आहे. ही पहिलं याच्यामध्ये 33 इस्रायली जे ओलीस आहेत त्यांची सुटका हमास करेल आणि 1000 पॅलेस्टिनियनची इस्रायल सुटका करणार आहे. युद्धबंदी होऊन जाईल 6 आठवड्यासाठी. त्याच्यानंतर काय होईल तर त्याच्यानंतर दुसरा जो मार्ग सांगितलाय की याच 6 वीक्स मध्ये अजून जे फिलिस्तीन गाझाची जी बॉर्डर इजिप्तला लागून आहे ती ओपन केली जाईल. त्याला राफा बॉर्डर त्याचं नाव आहे. राफा बॉर्डर ही सुरू करून देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इस्रायली आर्मी जे गाझाचं पॉप्युलेटेड एरिया आहे, पॉप्युलेशन एरिया आहे त्याच्या सेंटरमधून बाहेर निघेल आणि जवळपास 700 मीटरच्या हद्दीमध्ये तिथं राहणार आहे. पॉप्युलेशन मध्ये इस्रायली आर्मी राहणार नाही, ती थोडंफार बाहेर निघेल पण पूर्णतः गाझा ती रिकामी करणार नाहीये. आणि दररोज 600 ट्रक्स रिलीफ एड्सचे आता गाझामध्ये प्रवेश करू शकणार आहे. हे सगळे फर्स्ट फेज मध्ये इथं या सगळ्या गोष्टी होणार आहे. आणि जी इजिप्त आणि गाझाची बॉर्डर आहे ती बॉर्डर ओपन केली जाणार आहे. त्याच्यानंतर सेकंड फेज मध्ये काय होईल जेव्हा हे 6 आठवडे संपतील, 6 आठवडे फर्स्ट फेज मध्ये, नंतर सेकंड फेज सुरू होईल. त्या सेकंड फेज मध्ये निगोशिएशन्स होतील, म्हणजे अजून यांचा वार्तालाप होणार, अजून काही अटी शर्ती वाढू शकतात, कमी होऊ शकतात, परंतु सीज फायर जर 6 आठवडे झाले तरी सीज फायर तुटल्या जाणार नाही, ते कंटिन्यू राहणार असं सांगण्यात येत आहे. आणि त्याची जबाबदारी राहील कोणावर तर इजिप्त, त्याच्यानंतर कतर आणि अमेरिका हे 3 देश याच्यावर संपूर्ण नजर ठेवतील यांच्या सीज फायरवर. याला तुटू देणार नाही. 6 आठवडे झाले तरी हे कायम राहणार आणि निगोशिएशन जे आहे ते कंटिन्यू राहणार. सेकंड फेज जी ठरवण्यात सध्याच्या घडीला अजून निगोशिएशन याच्यावर चालू आहेत. सेकंड फेजला अजून असं सांगण्यात येत आहे की राहिलेले ओलीस हमास काय करेल सोडून देईन आणि राहिलेले हमास ओलिसांना जेव्हा हमास सोडेल तर पुन्हा इस्रायल सुद्धा काय करेल की अजून काही युद्धबंदी त्यांच्या जेलमध्ये आहेत पॅलेस्टिनियन्स आहेत त्यांना ते सोडेल आणि त्यानंतर इस्रायलची संपूर्ण जी आर्मी आहे ती गाझाला रिकामी करून टाकेल, सोडून टाकेल. ही सेकंड फेज. आणि थर्ड फेज मध्ये काय असणार आहे, थर्ड फेज मध्ये जितकं काही नुकसान गाझाचं झालंय ते सगळं नुकसान, जे काही घरं तिथं डॅमेज झाले आहे किंवा समूळ नष्ट झाले आहे त्यांची पुनर्बांधणी करणार आणि त्याच्यावर नजर ठेवणार आहे इंटरनॅशनल युनियन किंवा युनो असो किंवा अजून काही कंट्रीज आहे ते सगळं नजर ठेवून गाझातील सगळ्या घरांचे बांधकाम करून देणार आहे. त्याच्यानंतर ज्या इस्रायलचे ओलीस त्यांच्या डेड बॉडीज आहे ते त्यांना परत केल्या जाणार. आणि इस्रायल आणि गाझा जेव्हा इस्रायलची आर्मी गाझामधून निघून जाईल तर आता गाझावर नियंत्रण कोणाचं राहील, पुन्हा हमास तिथं गव्हर्नमेंट स्टॅब्लिश करेल की दुसरं कोणतं एखादं संघटन तिथं आणून गाझाला सांभाळण्याची जबाबदारी देण्यात येईल, त्याच्यावर चर्चा आता होणार आहे. अमेरिकेचं असं म्हणणं आहे की जे पॅलेस्टिनियन अथॉरिटी आहे त्यांना पुन्हा हमासला पुन्हा गव्हर्नमेंट सांभाळण्याची जबाबदारी देऊ नये. पॅलेस्टिनियन अथॉरिटी जे की जेरुसलेमचा एरिया वगैरे काही एरिया सांभाळते त्यांना आता गाझाचं पूर्ण नियंत्रण देण्यात यावं किंवा काही अरब कंट्रीजचे सैन्य गाझामध्ये आणण्यात यावे आणि त्यांनी ही सगळी जबाबदारी पार पाडावी. त्याच्यामध्ये सौदी अरेबियाचा फार मुख्य रोल याच्यामध्ये राहणार आहे. आणि हीच डील मित्रांनो मे महिन्यामध्ये 2024च्या मे महिन्यामध्ये हमासनं इस्रायलला दिली होती, परंतु इस्रायलने ती एक्सेप्ट केली नव्हती. आणि याचं आता एक्सेप्ट करण्याचं मुख्य कारण सांगण्यात येत आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना प्रेशर आणलं नेतन्याहूवर सुद्धा आणि हमासवर सुद्धा सीज फायरसाठी, आणि नेतन्याहूनं नमतं घेतलं आणि हमासच्या सगळ्या कंडिशन एक्सेप्ट करून टाकल्या आणि सीज फायर ही डील पूर्णत्वास आली.
त्यानंतर या डीलचं अमेरिकेकडून स्वागत करण्यात आलं. मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवेदन दिलं, एक इंटरव्ह्यू त्यांचं आलंय व्हाईट हाऊसमध्ये, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि याच्यातून श्रेयवाद सुद्धा लढलाय. बायडनचं म्हणणं आहे की हे सगळं सीज फायर करण्याचं श्रेय त्यांचं आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचं म्हणणं आहे की हे सगळं श्रेय त्यांचं आहे. परंतु ऍक्च्युअल परिस्थिती पाहिली किंवा वर्ल्ड मीडिया सुद्धा आहे ना, जो सगळा जो श्रेय आहे ना तो ट्रम्प यांना देत आहे. कारण ट्रम्पनं आधीच सांगून दिलं होतं की 20 जानेवारी 2025 पूर्वी जर सीज फायर नाही झालं, हमासनं बंद करणं नाही सोडलं, तर मी मिडल ईस्टला हेल बनवून टाकेल, म्हणजे नर्क बनवून टाकेल. आणि त्यांनी हमासवर सुद्धा प्रेशर आणला, तसाच प्रेशर इस्रायलवर सुद्धा आला आणि दोघांना एका टेबलवर येऊन हे सीज फायर करावं लागलं. तर वर्ल्ड मीडिया जो आहे याचा श्रेय कोणाला देत आहे? ट्रम्पला यांना हा जास्त वर्ल्ड मीडियाकडून श्रेय देण्यात येत आहे. आणि WHO कडून सुद्धा एक स्टेटमेंट आलं. जे महासंचालक आहे WHO चे, त्यांचं नाव टेड्रोस घेब्रेयेसस यांचं म्हणणं आहे की गाझा युद्धविराम आणि बंधकाच्या सुटकेचा करार स्वागतार्ह आहे आणि उत्साहवर्धक आहे. खूप जीव गमावले आहेत आणि अनेक कुटुंबांना त्रास सहन करावा लागलाय. आम्हाला आशा आहे की सर्व पक्ष या कराराचा आदर करतील आणि चिरस्थायी शांततेसाठी कार्य करतील. यांची एक विशेषता आहे मित्रांनो, युनोची आणि WHO ची. करत काहीच नाही, पण सगळं झालं ना तर श्रेय घेण्यासाठी किंवा मोठमोठे स्टेटमेंट घेण्यासाठी लवकर पुढे येऊन जातात. 1.5 वर्षापासून युद्ध सुरू होतं, ना युनोनं काही करू शकला, ना WHO काही करू शकला. निष्पाप लोकांचा बळी जात होता, पण या दोघांचं कोणी ऐकायला तयार नव्हतं. म्हणजे इतकी युनो फक्त नावाला ही जागतिक संघटना उरली आहे की सगळे देश यांचे, सगळी जगातील सगळे देश यांचे मेंबर आहे आणि सगळे यांचं म्हणणं ऐकतात. बोलायच्या गोष्टी आहे, जो सर्वशक्तिमान असतो त्याचंच ऐकलं जाते. शेवटी तेच झालं. अमेरिकेने जेव्हा एका टेबलवर आणलं आणि दोघांवर प्रेशर घातला, तर दोघा जणांनी सीज फायर करून टाकलं. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो. तुम्हाला काय वाटते या युद्धामध्ये कोणाचा विजय झालाय, हमासचा की इस्रायलचा? नक्की कमेंट करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.